महेश मांजरेकर चालतील मग महेश कोठारे का नको हा प्रश्न आहे लोकशाहीची गळचिपी आणि संविधान खतरे में है म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंना. महेश कोठारे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर कौतुक दिवाळी पहाट कार्यक्रमात केले होते. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असेही ते म्हटले होते. यानंतर उबाटा गटात मात्र अस्वस्थता पसरली आणि उबाटाचे संजय राऊत यांनी कोठारी यांच्यावर टीका करताना काही बोलाल तर तात्या विंचू तुम्हाला चावेल अशी टीका केली. किशोरी पेडणेकर सुद्धा महेश कोठारे यांच्यावर टीका करताना पाहिल्या गेल्या. भाजपा समर्थक असलेल्या मराठी अभिनेत्याला इतकी टीका करून राऊत यांनी व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. पण दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली. मग प्रश्न असा येतो की एका बाजूला महेश कोठारेंवर टीका करणारे राऊत, दुसऱ्या बाजूला अभिनेते महेश मांजरेकर राजकीय मुलाखतीत चालतात का? महेश मांजरेकर यांनी यावेळी मला मुंबई सोडावीशी वाटते आहे असे वक्तव्य केले होते. हे राऊत आणि उबाटाला मान्य आहे का? एक अभिनेता भाजपचे उघड समर्थन करतो तेव्हा त्यावर टीका करणारे राऊत, दुसरा अभिनेता यावेळी ठाकरे युतीचे उघड समर्थन करतो आणि त्यावेळी मुंबईचे वास्तव मांडतो तेव्हा राऊत का गप्प असतात? मग ही एक बाजूचीच कथा झाली नाही का? आशिष शेलार यांनी मग यावेळी महेश मांजरेकर यांना सल्ला दिला. तर बिघडले कुठे? कारण अभिनेता निष्पक्ष असावा लागतो हे मत जर महेश कोठारे यांच्याबाबत लागू होते तर हेच मत महेश मांजरेकर यांनाही लागू झाले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.